कासूरला मी मानतो. 100% बैल लहान आहे, माप बारीक असलं तर त्या बैलांची नाव केलंय इतकं सोपं नाही. कारण त्या काळात इतक्या दाट शर्यती पळत नव्हतं कोण. ही गोष्ट लक्षात जागी योग्य आहे. वजीरच्या जागी योग्य आहे. सोन्याच्या सगळी आपापल्या जागी योग्य आहेत. पण बकासूर पण त्या जागी योग्य आहे. त्याची बरोबरी परत इथून पुढे कोण करणार नाही. त्याच्या पळाबद्दल मी तेवढा बैल नाही पळवला, मला योग नाही आला बरं का. तो बैल पळवायचा मला योग नाही आला. बैल आता त्याचा थोडा उतरता काळ, शेवट वयमान पण झालंय बैलाचं. ती काय मशीन नाही, एवढं होत असतं. पण त्याच्या काळात म्हणजे तो जेव्हा फॉर्मला होता त्याने चिकटून घेतलं नाही कोणाला. एवढासा बैल हो, बैल एवढासा, असा विषय ना. पण त्याच्या इतका दाट बैल पळला नाही कुठला. ही तितकंच खरं आहे. कोणी काय म्हणू दे बैलगाडी क्षेत्रात, त्याच्या एवढं दाट पळल्या 2 महिन्यात बैल बंद पडणार. कुणाचा बी बैल असू दे, 2च महिन्यात बंदच पडणार. कधी बैल छातीत भरलाय, कधी काय झाले, कधी काय नाही बाबाला. पाय लावून गाडी बांधून हायच पळतेच अजून. त्या बैलाला आताच्या काळात बकासूर सारखा बैल नाही आणि त्याची बरोबरी कोण करणार नाही. बरं तो हारू जितू इथनं पडत तो भाग वेगळा आहे, पण त्याची बरोबरी होऊ शकत नाही. बकासूर आहे, सलग 3 दिवस 4 दिवस सुद्धा आणि गुलालामध्ये. आणि ही किती दिवस झालं करतोय, 5-6 वर्ष झालं. 6 वर्ष झालं. असा कुठला बैल होऊन गेला नाही. बैल प्रत्येक जण आपल्याला जागली योग्य आहेत, पण 5-6 वर्ष इतकं दाट पळायचं कोणाचं बी काम नाही. नक्कीच.